नागरिकांना सहज कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या महिलेवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपी महिलेच्या विरोधात शांतीनगरसह इतर काही पोलीस ठाण्यामध्येही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून नागरिकांनी कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित व्यक्तीची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये शांतीनगरच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला, तिच्या घरी एक आरोपी मंदा गुंगावकर व तिचा एक साथीदार व आणखी त्याचे 2-3 व्यक्ती असे 4-5 लोक आले आणि त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना बचत गटातून लोन काढून देतो असं आमिष दाखवून बँकेचे अकाउंट जे ओपन करण्यासाठी सगळी कागदपत्र लागतात ते सगळी कागदपत्र त्यांच्याकडून घेतली आणि त्यांची मोडस अशी होती की कागदपत्र घेताना तिथे त्यांनी एक बँकेचा प्रतिनिधीसुद्धा सोबत ठेवला होता आणि एक सिम कार्ड जो इश्यू करतो, सिम कार्ड जो विकतो तो व्यक्तीसुद्धा तिथे हजर होता आणि सगळी कागदपत्र आणि सोबत बँकेचं अकाउंटसुद्धा ओपन करणं आणि लगेच सिम कार्डसुद्धा त्यांना इश्यू करणं ही अशी सगळी मोडस होती। पण त्यानंतर त्या फिर्यादीला काही दिवसानंतर तिच्या पत्त्यावर जेव्हा डेबिट कार्ड आलं आणि सिम कार्डसुद्धा आलं तर तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये, त्या बँकेतल्या अकाउंटमध्ये तिनं जेव्हा चौकशी केली किंवा पाहणी केली तर त्या अकाउंटमध्ये तिच्याशी काही संबंधही नाही अशा व्यक्तींनी जवळपास एक 17 ते 18 लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामुळे आम्ही ती फिर्याद दाखल करून घेतली। या सगळ्या जो तपास आता सध्या चालू आहे, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये असं दिसून येतं की बोगस म्यूल अकाउंट्स तयार करणं आणि ह्या म्यूल अकाउंट्सचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम घडून आणणं आणि त्याच्यामधून आर्थिक फसवणूक करणं हा या आरोपींचा मोडस आहे आणि याच्यानुसार आपण गुन्हा दाखल करून आता तपास करीत आहोत। आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागपूरवासियांना हेच आव्हान करतो की असा कोणीही त्रयस्थ व्यक्ती तुमच्याकडे जर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन बँकेचं अकाउंट ओपन करण्यासाठी येत असेल तर कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका। तुमचा कागदपत्रांचा आणि तुमच्या खाजगी डिटेल्सचा गैरफायदा हा अशा प्रकारे होऊ शकतो। त्याच्यामुळे माझं आव्हान हेच राहील की कोणाकडेही आपली वैयक्तिक आणि खाजगी कागदपत्र अंधविश्वास ठेवून किंवा भरोसा ठेवून देऊ नका। तसेच तुम्हाला असे काहीही गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसाशी, जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाउंटमधून जर काही पैसे गेल्याचे किंवा अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचे तुम्हाला दिसून आले, तात्काळ जी सायबर हेल्पलाईन आहे 1930 यावर संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रार रेज करू शकता। लोनच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।